बघा मित्रांनो, नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता बघा, मी एक नवीन मुद्द्यावर आता भाष्य करणार आहे, म्हणजे स्ट्रिंग ऑफ पर्ल, याला आपण मोत्याची माळ पण म्हणतो. तर हे जे काही कन्सेप्ट असेल ही आहे चायनाच्या संबंधित. कोणाबद्दल आहे? चायना संबंधित. तुम्हाला इमेज दिसून राहिली, बरोबर आहे? हा आपला भारत आहे, बरोबर आहे, आणि इकडे येलो कलरचा जो काही तुम्हाला दिसत आहे पिवळ्या कलरचा, हा आपला चायना. ठीक आहे. तर आता बघा की भारताला चायनाने कोणत्या प्रकारे असं एक कुंपण गाठलेलं आहे किंवा आपल्याला घेरलेलं आहे त्यांनी, बरोबर आहे. तर आपण नेहमी हे शब्द ऐकत राहतो, बरोबर आहे, ग्वादर, बरोबर आहे. तर आता बघा, तर हे जे काय तुम्हाला रेड कलरचं दिसून आलं हे आहे ग्वादर पोर्ट. कोणता आहे? ग्वादर पोर्ट. हे आहे पाकिस्तान. कुठे आहे? पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. आणि हे ह्या पोर्टला जे काही डेव्हलपमेंट करत आहे, काय म्हणता मी, जे काही डेव्हलपमेंट करत आहे हे चायना डेव्हलपमेंट. कोण? चायना. तर आता बघा, डेव्हलपमेंट करण्याचा रिझन काय? त्याला व्यापार करायचा आहे. आणि तुम्ही चायनाला जर सागर किनारा जर बघितलं तर खूप कमी लागलेला आहे. तुम्ही बघून घ्या, ह्या बाजून तुम्हाला दिसत आहे. कारण की हा साऊथ चायना सीचा पोर्शन तो काय, तो तुम्ही वर्ल्ड जिओग्राफीला जर बघितला तर साऊथ चायना सीचा तो आहे. ठीक आहे. तर त्याला खूप कमी सागर किनारा लागला, म्हणून आपल्या भारताला जर बघितलं तर तुम्ही तिन्ही बाजून दिसते. बघा, पुरा सागर किनारा आहे, त्याला इथून पण आहे आणि इकडे पण आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे चायनाला हा पूर्ण समुद्र किनारा त्यांना काही प्रमाणात हे काय करायचं आहे? वापरायचं आहे, बरोबर आहे. म्हणून त्यांनी हे ग्वादर, ठीक आहे. आणि आता तुम्ही ऐकलं असेल ह्या 8-15 दिवसाच्या अगोदर, तर तिथली जे काही बलुचिस्तान लिबरेशन आर्मी असेल आणि तिथले जे काही चीनचे जे काही लोक असेल त्यांच्यामध्ये मारामारी झाली, त्याच्यामध्ये जवळपास चायनाचे 9 ते 10 लोक मारल्या पण गेले. ठीक आहे. तर हे बलुचिस्तान म्हणजे कुठे? ते बलुचिस्तान म्हणून, किंवा त्याला बलूच पण म्हणतात. ठीक आहे. तर हे पाकिस्तानचा पोर्शन आहे. नंतर मालदीव मध्ये सुद्धा ते पोर्ट डेव्हलपमेंट करतात. हा आपला श्रीलंका आहे, ह्या श्रीलंका मध्ये सुद्धा डेव्हलपमेंट करत आहे. ठीक आहे. नंतर इकडे म्यानमार, ठीक आहे, इकडे पण तो डेव्हलपमेंट करत आहे. तर ह्या पद्धतीने त्यांनी आपल्याला घेरलेलं आहे. कोणी? चायनाने. ठीक आहे. तर आता बघा समोर भारताने पण त्याच पद्धतीनं काय केलेलं आहे? डेव्हलपमेंट दिलेली आहे. जे काही युपीए गव्हर्नमेंट असेल, म्हणजे मनमोहन सिंगचं जे काही गव्हर्नमेंट असेल तिथून, नंतर आपले नरेंद्र मोदी साहेब. तर हे बघा, हे चायनाची रेषा, जे काय रेड कलर आहे हे पूर्ण तुम्हाला काय दिसतो? हा चायनाचा दिसतो. आलं लक्षात? आणि आपण जे काही इंडियावाले असेल तर आपण ह्या पद्धतीने काय केलेलं आहे? चायनाला घेतलेलं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर हे जे काही पोर्ट असेल हे आपलं छाबार पोर्ट. कोणतं आहे? छाबार पोर्ट. हे आपण डेव्हलपमेंट करत होतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपण चायनाला काय केलेलं आहे? घेरलेलं आहे. हे बघून घेतो ह्या पद्धतीने. ठीक आहे. इकडे आता आपले पोर्ट आहे, इकडे नाही, इकडे. ठीक आहे. तर हे इकडे इंडोनेशिया वगैरे येतो, ऑस्ट्रेलिया खंड वगैरे येतो, तर तो पोर्शन आहे. ठीक आहे. आणि आता आपलं जे काही श्रीलंका असेल आणि भारत असेल, तर इथं एक पोर्ट आहे, याच्यावर मी आता नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. आणि आता तुम्ही ऐकलेलं असेल अरुणाचल प्रदेश. कोणतं? अरुणाचल प्रदेश वर सुद्धा चायनानं काय केलेला? दावा केलेला. ते पण इमेज दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, म्हणजे हा जो काय तुम्हाला पोर्शन दिसून राहिला रेड कलर वाला, हा वाला पोर्शन, हा पोर्शन, हा जो काही भाग असेल तो, आणि हा, याच्यावर कोण क्लेम करत आहे? चायना. ऍक्च्युली हा भाग जो काय हा आपल्या भारताचा आहे. कोणाचा भाग आहे? आपला भाग आहे. पण ते काय करत आहे की आमचा भाग आहे म्हणून म्हणतात, कारण की त्याला ते काय म्हणतात की हा तिबेटचा भाग आहे. कोणता भाग आहे? तिबेटचा. हे बघा, हा जो काय जेवढा काय रेड कलरचा असेल त्याच्यावर त्यांनी आता दावा केलेला आहे, पण ते अक्षरशः चुकीचं आहे. कारण की आपण याला 1987 मध्ये 1987 ला अरुणाचल प्रदेशला आपण राज्याचा दर्जा दिलेला. कशाचा? जे काही राज्य असेल राज्य दर्जा दिलेला आपण अरुणाचल प्रदेश. कोणाला? अरुणाचल प्रदेशला. ठीक आहे. तर त्यांनी आताच म्हटलेलं होतं, कारण की आपण एक अरुणाचल प्रदेश मध्ये एक आता आपण बोगदा बांधलेला आहे, सेला बोगदा म्हणून. कोणता? सेला बोगदा म्हणून. तर मे बी हा एक इश्यू असू शकते. तर ते सेला बोगदा जेवढे काही टनल बांधलेले असेल भारतात, म्हणजे ईशान्य भारतात, ते पूर्ण मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. तर हे वाला जो काही मुद्दा असेल हा आता राईज झालेला आहे. तर हा आपला एवढा पोर्शन काय डिस्प्यूट मध्ये आहे, आणि हा आहे अरुणाचल प्रदेशचा पोर्शन. पुढे बघा, तर हा जो काही पोर्शन असेल हे वाला लक्षात ठेवा. पूर्ण हा डिस्प्यूट आहे. जेवढा रेड कलर दिसत आहे हे बघा, हा पूर्ण डिस्प्यूट मध्ये आहे. आणि आता याच्यावरच आपला काय थोडा इश्यू चालू आहे, कारण की हे पण म्हणत राहिले का अरुणाचल प्रदेश आमचा आहे, पण ऍक्च्युली
अरुणाचल प्रदेश हा भारताचा होता, भारताचा आहे आणि भविष्यात पण भारताचाच राहणार आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण थांबू. जर हा व्हिडिओ चांगला जर वाटला असेल तर नक्की याला सबस्क्राईब करा, कारण की मी नवीन व्हिडिओ आता श्रीलंका आणि भारतावर बनवणार आहे. पुन्हा श्रीलंका आणि भारत. ठीक आहे, ओके.